मी स्वतः इथे जागेवर बघायला आले की काय काम चालू आहे। तर इथे मला ते गाळे वगैरे काय चाळ काय बांधण्याचं दिसून आलेलं आहे। त्याप्रमाणे माझी कारवाई चालू केलेली आहे, कारण वरिष्ठांचे आदेश आहेत, आयुक्त महोदयांचे पण आदेश आहेत की अनधिकृत बांधकाम आढळल्यास तात्काळ निष्कासित करण्यात यावे। मला ज्याप्रमाणे आता हे दिसतंय अनधिकृत बांधकाम कुठे चालू आहे, त्याप्रमाणे माझं निष्कासनाचं काम चालू आहे। धन्यवाद। आमचे वसरगावचे रहिवासी सचिन वायले साहेब आहेत। यांच्या वडिलोपार्जित हक्काची सातबाऱ्याची जमीन आहे। त्या सातबाऱ्याच्या जमिनीवर जगदीश पाटील आणि उमेश वायले या बिल्डरांनी अनधिकृतपणे 30 ते 35 चाळीच्या रूम बनवलेल्या आहेत। याबाबतची तक्रार 9 आईच्या हेमा मुंबरकर मॅडम तसेच अनधिकृत विभागाचे अवधूत तावडे साहेब यांना तक्रार केली आहे। 21 मार्च रोजी तक्रार केलेली आहे। आज 12 एप्रिल आहे। अद्यापपर्यंत जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई या महापालिकेने केलेली नाही। आमची एवढीच विनंती आहे की ही जी वडिलोपार्जित यांची जी जागा आहे आणि त्याच्यावर जे अनधिकृत बांधकाम जे अनधिकृत बिल्डरने बनवलं आहे तर ते लवकरात लवकर निष्कासित व्हावं आणि मूल जो मालक आहे त्या मूल मालकाला ती जमीन रिकामी करून देण्यात यावी। एवढी साधी मागणी आहे, पण मुंबरकर मॅडम अजिबात लक्ष देत नाही आहे। हे जर अनधिकृत बांधकाम येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जर ते तोडलं नाही तर निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन आम्ही 142 कल्याणपूर्वचं जे निवडणूक कार्यालय आहे त्याच्या बाहेर आमचं हे कुटुंब वायले कुटुंब तिथे उपोषणाला बसण्याची तयारी करत आहे। तर आपण पत्रकार बांधवांना आम्ही ही माहिती देण्यासाठी आलो आहोत की जो अन्याय एका गरीब शेतकरी कुटुंबावर चालवलेला आहे एका बिल्डराने, तर तो तत्काळ त्याला न्याय मिळवून द्यावा, एवढीच प्रामाणिक आमची विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। वेगवेगळं करणार अशा त्याच्यामुळे मला कुठलीच बातमी सचिन हनुमान वायले, राहणार वसार। माझ्या आजीमध्ये जागेमध्ये 84-3 मध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आहे। 30-35 रूम बनवलेत। जगदीश पाटील, उमेश वायले, मुंब्रा मॅडम यांना तक्रार देऊन सुद्धा ती काही कारवाई करत नाही। रूम माझे ते सर्व जे काय बांधल्यात बिल्डरनी ते तोडण्यात यावे।